भगवान की जय। सहामुखी रुद्राक्ष आहे, त्याला ओम ह्रीम हुम नमः म्हणून तो गळ्यामध्ये धारण करायचा। सातमुखी रुद्राक्ष आहे, तो जीवनामध्ये पती पत्नी एकमेकाला साथ देत असतात आणि जीवनामध्ये एकमेकाची साथ शेवटपर्यंत जावी आणि देवाची साथ आपल्याला भेटावी म्हणून सातमुखी रुद्राक्ष असतो। आणि त्या सातमुखी रुद्राक्षाला धारण करण्याचा मंत्र आहे ओम हुम नमः असं म्हणून तो गळ्यामध्ये धारण करायचा। आठमुखी रुद्राक्ष आहे, त्याचा मंत्र सांगितला ओम हुम नमः। नवमुखी रुद्राक्ष आहे, त्याचा मंत्र सांगितला ओम ह्रीम हुम नमः। दहामुखी रुद्राक्ष आहे, त्याचा मंत्र सांगितला ओम ह्रीम नमः। अकरामुखी रुद्राक्ष आहे, त्याचा मंत्र सांगितला ओम ह्रीम हुम नमः। बारामुखी रुद्राक्ष आहे, त्याचा मंत्र सांगितला ओम क्रौम क्षौम शैम नमः। ह्या 12मुखी रुद्राक्षाचं वर्णन केलं। 13मुखी रुद्राक्ष आहे, त्याचं वर्णन केलंय ओम ह्रीम नमः। रुद्राक्ष आहे, 14मुखी रुद्राक्षाचं वर्णन करताना सांगितलं ओम नमः म्हणून गळ्यामध्ये धारण करायचा। हा लक्ष्मीकारक आहे आणि भूत पिशाच डांकिनी शंकिनी त्याला त्रास देत नाही। हे महादेवाचेच गण आहेत। भूत वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हे महादेवाचे गण आहेत, पण महादेवाच्या भक्ताला हे त्रास देत नाही गळ्यामध्ये रुद्राक्ष दिसल्याच्या नंतर। आता एकमुखी रुद्राक्ष जो आहे, हा एकमुखी रुद्राक्ष लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सरस्वतीची कृपा होण्यासाठी हा एकमुखी रुद्राक्ष आहे आणि तो वैभव आपल्या घरामध्ये वाढून देत असतो, म्हणजे ऐश्वर्याची वृद्धी होत असते, सुख संपत्ती आपल्या घरामध्ये वाढत असते। दोनमुखी रुद्राक्ष तुमचे जर का हजारो वर्षापासून काही काम अडलेले असतील, तुम्ही खूप प्रयत्न करता पण ते कामच तुमचे पूर्ण होत नसतील, अशा व्यक्तीने काही काम अडलेलं आहे, सरकारी दरबारी काम होत नसल, दोनमुखी रुद्राक्ष घालतो, त्याचे काम सगळे सफल होतात। दोनमुखी रुद्राक्ष। तीनमुखी रुद्राक्ष हे विद्या प्राप्तीसाठी, ज्याचा अभ्यासामध्ये मन लागत नाही, अभ्यास तर खूप करावा वाटतो पण पुस्तक घेतलं की कंटाळ येतो, नको वाटतं हे करायला, अशा व्यक्ती मुलांनी त्या ठिकाणी तीनमुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये धारण करावा। आणि जर का त्याला लाज वाटत असेल गळ्यात घालून कसं शाळेत जावं, मुलं आपल्याला चिडवतील, तो तर रुद्राक्षाची माळच घालून आला, मग आईवडिलांनी काय करायचं, लाल रुमालामध्ये तीनमुखी रुद्राक्ष तो जिथं अभ्यास करतो त्या रूममध्ये नेऊन ठेवायचा। आणि तुम्हाला मंत्र सांगितलं ना, तो मंत्र म्हणून त्या रुद्राक्षाची तिथं स्थापना करायची आणि कोऱ्या स्वच्छ लाल कपड्यामध्ये तो नेऊन ठेवायचा आणि मग हळूहळू त्याचं त्या घरामध्ये मन लागतं अभ्यास करण्यामध्ये, असं सुंदर वर्णन केलेलं आहे। ओम क्रीम नमः असं त्या मंत्राचा उच्चार सांगितलेला आहे, मंत्र सांगितलेला आहे। चारमुखी रुद्राक्ष, घरामध्ये एखादी वस्तू हरवलेली, ती हरवलेली वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर चारमुखी रुद्राक्ष तांदळाच्या वाटीमध्ये ठेवून घराच्या केंद्रस्थानी ठेवायचा आहे। एक 4-5 दिवसामध्ये आपल्या हरवलेल्या वस्तूचा पत्ता लागतो किंवा हरवलेली वस्तू आपल्याला पुन्हा प्राप्त होते, असं सांगितलेलं आहे बरं का शिवपुराणमध्ये। एका ठिकाणी ह्या मंत्राचं वर्णन करताना सांगितले, मी मुद्दाम तुम्हाला लिहून आणले आणि मुद्दाम याच्यामध्ये रेकॉर्डिंग करून घेतली, पुन्हा पुन्हा सांगायचं काम पडत नाही। पाचमुखी रुद्राक्ष, हा तुमचा काही धंदा असेल, धंदा चालत नसेल, कार्यसिद्धी व्हावी, धरलेले कार्य पूर्ण होत नसतील, धंद्यामध्ये बरकत येत नसेल, शेतीमध्ये उत्पन्न वाढत नसेल, तर अशा वेळेस 4-5मुखी रुद्राक्ष हा आपल्या घरातली आवक घटत असेल तर त्या ठिकाणी 5मुखी रुद्राक्ष आपण आपल्या गळ्यामध्ये धारण करावा आणि आपल्या कार्याला सुरुवात करावी ओम ह्रीम नमः म्हणून। 6मुखी रुद्राक्ष, ह्या 6मुखी रुद्राक्षाचा आज फार गरज आहे मुलाला आणि मुलींना, कारण की आज बरेचसे मुले त्यांचे लग्न जमत नाही, बऱ्याचशा मुली त्यांचे लग्न जमत नाही आणि गावोगाव 20-25 मुलं आहेत बिचाऱ्यांची लग्न होत नाही। तर शिवपुराणमध्ये सांगितलं
सहामुखी रुद्राक्ष, ज्याचं लग्न जमत नाही, सोयरीक येत नाही, अशा वेळेस त्या मुलीच्या गळ्यामध्ये लाल धाग्यात हा सहामुखी रुद्राक्ष बांधायचा. ओम ह्रीम हुम नमः म्हणून त्यांना सोयरीक यायला सुरुवात होती. आणि सातमुखी रुद्राक्ष आहे. घरामध्ये किती कष्ट करावे तरी पण घरातली परिस्थिती बदलत नाही, गरिबी काही घरातली हटत नाहीये. आणि ज्याला श्रीमंतीकडे वाटचाल करायची असेल, घरातली निराशा दूर करायची असेल, त्याने सातमुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी लाल धाग्यामध्ये आपल्या गळ्यामध्ये बांधायचा आणि कष्ट करण्यामध्ये प्रवृत्ती ठेवून कष्ट करत त्या ठिकाणी आपल्या केलेल्या कष्टाला देव यश देत जातो. आणि शिवकृपेने यश प्राप्त होता होता आपल्या घरातलं दैन्य दूर होतं, गरिबी दूर होते आणि हळूहळू भगवान शंकराची कृपा त्या घरावर व्हायला लागते. आठमुखी रुद्राक्ष हा रोगमुक्तीसाठी सांगितलेला आहे. शरीरामध्ये काही रोग असतील, घरामध्ये रोग सुधरूनच देत नाही, अशा व्यक्तीने त्या ठिकाणी आठमुखी रुद्राक्ष त्या ठिकाणी घरात आणायचा. सुंदर अशी चांदीची वाटी असेल तर चांदीच्या वाटीत ठेवायचा ओम हुम नमः म्हणून. आणि त्याला सकाळी पूजन करून सुंदर असं त्या पाण्यामध्ये ठेवायचं. दिवसभर संध्याकाळी ते पाणी प्यायचं, पुन्हा संध्याकाळी पाण्यात ठेवून सकाळी उठल्यावर स्नान वगैरे झाल्यावर त्यातलं पाणी प्यायचं. हा काही गळ्यात बांधायचा नाही. आठमुखी रुद्राक्ष. नवमुखी रुद्राक्ष ज्याचा वंश वाढत नसल, ज्या स्त्रियांना गर्भपात सारखा होत असल, गर्भधारणा राहत नाही, अशा वेळेस नवमुखी रुद्राक्ष आपल्या खोलीमध्ये तो चांदीच्या पात्रात ठेवून त्याच्यातलं पाणी दोघांनी झोपण्यापूर्वी प्यायचं, असं सुंदर वर्णन केलंय. तिथून पुढे त्या स्त्रीची गर्भधारणा होईल असं सांगितलं नवमुखी रुद्राक्षाचं. आणि त्याचं वर्णन केलंय ओम ह्रीम हुम नमः. दहामुखी रुद्राक्ष आहे. ज्याचे कंबर, घोटे, गुडघे वगैरे दुखतात, अशाने त्या ठिकाणी दहामुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करायचा किंवा मनगटावर धारण करायचा. त्याचा मंत्र आहे ओम ह्रीम नमः. अकरामुखी रुद्राक्ष, ब्लड प्रेशर सारखे बीपी जास्त कमी जास्त होते, त्यांनी हा अकरामुखी रुद्राक्ष घालावा. आणि त्याचा मंत्र आहे ओम ह्रीम नमः. आणि बारामुखी रुद्राक्ष, त्याचाही हाच फायदा होतो असं सुंदर सांगितलेलं आहे. 13मुखी रुद्राक्ष घरामध्ये संपदा वाढवतो. दुकानात, फॅक्टरीमध्ये नेऊन बांधायचा. त्याच्यामध्ये घरामध्ये, दुकानामध्ये तुमचा काही उद्योगधंदा असेल तिथं नेऊन जर का बांधला तर ते कार्याला यश भेटत जातं, सफलता प्राप्त होते. आणि 14मुखी रुद्राक्ष आहे. त्या ठिकाणी काही तुम्ही महत्त्वाच्या कामाला चाललेत आणि अनेक दिवसापासून तुमचं ते काम होत नसेल, त्या व्यक्तीने 14मुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करून आपल्या न होणाऱ्या कामाला जर का घालून गेले तर हळूहळू त्या कामावर व्हायला सुरुवात होईल. आणि एक दिवस त्या कामामध्ये तुम्हाला यश येईल. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी हा 14मुखी रुद्राक्ष घालून गेले तर त्यांना सुद्धा चांगले पेपर जातील. पण याच्यासाठी अभ्यासच करावा लागेल बरं का, हे पण ध्यानात ठेवा. नुसतं 14मुखी रुद्राक्ष घालून जाताना म्हणताना बरं झालं आता ताईनं सांगितलं घालायचं आणि तसंच जाऊन बसायचं, काहीच पेपर नाही लिहायचा, कसं पास होणार? भाग्य उजळायचा असेल तर त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे. भाग्याच्याने मिसे, माऊलीने सांगितलं उद्योगाच्यानी मिसे भाग्याच्यानी बढसे, समृद्धी जात आपैसे घर रिघे. हे तुम्हाला सांगितलं. एका ठिकाणी सुंदर असं ह्या मण्याचं वर्णन केलेलं आहे. हे कर्मकांड आहे आणि हे कर्मकांड खूप जड असतं. करता करता एखादा विधी हुकला तर केलेल्या सगळ्या कर्मावर पाणी फिरतं, केलेल्या सगळ्या पूजेवर पाणी फिरतं. पण तुम्हाला माहिती असावं की किती रुद्राक्ष आहेत. किती रुद्राक्ष आहेत? गेले की विसरून? 14. आणि 14मुखी रुद्राक्षाचं वेगळं वेगळं वर्णन केलेलं आहे. सर्व वर्ण आश्रमानाम, सगळ्या वर्णातल्या लोकाला, सगळ्या आश्रमातल्या लोकाला, ब्रह्मचारी, गृहस्थी, वानप्रस्थी, संन्यासी, सगळ्या लोकाला हा रुद्राक्ष धारण करता येतो. पण तो विधीपूर्वक धारण करायचा. आणि तो धारण केल्याच्या नंतर पथ्य पाणी आपण जीवनामध्ये पाळायचं.
आणि हे 14 मुखी रुद्राक्षांचे वेगवेगळा आपापल्या रुद्राक्षाचा वेगवेगळा महिमा आहे. भगवान शंकराच्या नेत्रातून हे प्रगट झालेले आहे. हा सुंदर महिमा शिवपुराणमध्ये सांगितलेला आहे. आता जे वार आहेत ना, वार आपला सप्ताह कधी सुरू झाला? बुधवारी. बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, पुन्हा बुधवार. हे जे वार आहे 7 वार, हे कोणी निर्माण केले? बऱ्याचशा लोकांना आता नवीन लेकराला जर का विचारलं शाळेतल्या, तर हे म्हणते इंग्रजांनी लिहून ठेवलेले आहे. इंग्रजांनी तारखी निर्माण केलेले आहेत. इंग्रजांनी वार प्रकट नाही केलेले. वाराची उत्पत्ती भगवान शंकराने केलेली. शिवपुराणमध्ये विषय आलेला आहे तो. आणि भगवान शंकराने हे 7 वार उत्पन्न केले. 7ही वारांचा एक एक देव सांगितलेला आहे. पहिला वार उत्पन्न केला, त्याचं नाव आहे रविवार. हा रविवार आपल्या मायाशक्तीचा वार आहे. त्याचा स्वामी आहे चंद्र. हा संपत्तीचा वार आहे, आरोग्याचा वार आहे रविवार. म्हणून रविवारी आपण एका देवाची उपासना करतो. त्याचं नाव काय आहे? सूर्यनारायण. पौष महिन्यात उपास धरतो की नाही? आणि आता तुमचा सप्ताह चालू आहे का? हा सप्ताह रथसप्तमीच्या काळात आलेला आहे. आता शनिवारी किंवा शुक्रवारी रथसप्तमी होणार आहे बघा, आलेली आहे. तर हा रथसप्तमीचे 12 दिवस उपवास करतो की नाही आपण? हे सूर्यनारायणांचे उपवास आहेत. आणि हे आरोग्याची देवता आहे सूर्यनारायण. जर का सूर्यनारायण उगवलेच नाही ना, तर जगामध्ये लोक बिमारतले पडतील. कारण की सूर्य आपल्या प्रकाशाने ह्या जगातली घाण शोषून घेतो, दुर्गंधी नष्ट करून टाकतो, सगळ्याला आरोग्य प्रदान करून देत असतो. म्हणून रविवारचा देव आहे, त्याचा स्वामी आहे सूर्य. आणि दुसरा आहे सोमवार. आता सोमवार सगळेजण कोणाचा समजते? महादेवाचा. हा महादेवाचा वार नाही, लक्ष्मीचा वार आहे. शिवपुराणमध्ये सांगितलं. आता तो कसा आहे तुम्हाला सांगू का? एक वेळेस लक्ष्मी मातेला असं वाटलं की आपण आपल्या पतीची अतिशय प्रिय व्हावी आणि आपल्या पतीची आवडती व्हावी, म्हणून लक्ष्मी मातेनं काय केलं? अनुष्ठान करायचं ठरवलं, उपासना करायची ठरवली. मग लक्ष्मी मातेने विचार केला, कोणाची उपासना करावी? ब्रह्मदेवाची करावी. तर त्याची उत्पत्ती आपल्या मालकापासूनच झालेली, तो तर आपला मानसपुत्र आहे. मग याची कशी उपासना करावी? मग कोणाची उपासना करावी? इंद्रचंद्राची तर करू शकत नाही. तिच्यासमोर महादेव आले आणि तिने ठरवलं आपण महादेवाची उपासना करू. आणि माझी लक्ष्मी माता त्या ठिकाणी सुंदर असे हिमालयाच्या पायथ्याशी आली. किलकिल किलकिल निनाद करणारे अलकनंदा त्याच्यामध्ये स्नान केलं. आणि हिमालयामध्ये ज्या पायथ्याशी लक्ष्मी मातेने अनुष्ठान प्रारंभ केलं. सुंदर असं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय भजन करू लागले. असं तिचं अनुष्ठान पूर्णत्वाकडे चाललेलं आहे. 6 महिने ह्या लक्ष्मी मातेने भगवान शंकराचं अनुष्ठान केलं, अन्न पाण्याचा त्याग करून. आणि माझ्या शंकर बाबाने त्या लक्ष्मी मातेला दर्शन दिलं. बोल शंकर भगवान की जय. लक्ष्मी माते समोर भगवान शंकर प्रगट झाले. म्हणले, हे देवी वरमग्रोही, तू हे जे अनुष्ठान केले ना, तुझं अनुष्ठान पूर्ण झालं आणि निर्विघ्नपणे पूर्णत्वाला पोहोचलेलं आहे. तू हे अनुष्ठान माझ्या प्रीत्यर्थे केलं, मी तुला दर्शन दिलं. तुझी जी काही मनोकामना असेल ती मनोकामना माझ्या समोर मांड, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. कोण म्हणलं माहितीये का? लक्ष्मी, जिचे गुरुवार करू करू आपण म्हातारे झालो, ती लक्ष्मी माता माझ्या शंकर बाबाची पूजा करते. सांग म्हणले, तुला कोणत्या गोष्टीची मनोकामना आहे, तुला काय पाहिजे, तुझ्या इच्छित वर मी तुला देऊन टाकल. तू खूप सुंदर असं माझं भजन केलं, तुझ्या भजनावर मी प्रसन्न आहे. तिने सांगितलं, प्रभू मला काही नको. म्हणली, मी माझ्या नाथाची, मी माझ्या पतीची प्रिय व्हावी आणि सदैव मला त्यांच्या चरणाची सेवा प्राप्त व्हावी, म्हणून मी ही तुमचं अनुष्ठान केलंय. आणि मला हाच वरदान द्या की मी माझ्या पतीची प्रिय होईल. आणि ते वरदान भगवान शंकराने दिला. म्हणले,
तू एवढं सुंदर वरदान मागितलं ना, तू तुझ्या पतीची प्राणवल्लभा होशील. म्हणून आपण काय म्हणतो, रुक्मिणी प्राण संजीवन. विठोबाला म्हणतो की नाही, रुक्मिणी प्राण संजीवन असणारे विठोबाची तू प्रिय होशील, हे तुला मी आशीर्वाद देतो. आणि तू एवढं सुंदर अनुष्ठान केलं लक्ष्मी. आजचा दिवस आहे सोमवार, ह्या सोमवाराची देवता तू होशील आणि मी माझं नाव तुझ्या नावापुढं लावतो. आणि त्या लक्ष्मीच्या नावापुढे महादेवाने आपले 2 अक्षर काढले आणि तिच्या समोर लावले. ती काय झाली, महालक्ष्मी झाली. तिला आपण महालक्ष्मी म्हणतो की नाही, तेव्हापासून ती महालक्ष्मी झाली. आणि सांगितलं तू संपत्तीची देवता आहे. महादेवाने हे तिला नाव दिल्याच्या नंतर तिला मोठा आनंद झाला आणि ती म्हणली, बाबा तुम्ही माझं नाव एवढं लौकिक केलं, 2 अक्षराचं होतं 4 अक्षराचं केलं, महालक्ष्मी माझं नाव ठेवलं. बाबा तुमचे जे भक्त लोक सोमवारी तुमची उपासना करतील, तुमचं व्रत करतील, त्यांच्यावर मी सदैव प्रसन्न राहील. आणि तेव्हापासून सगळे लोक सोमवार धरतात आणि सोमवार केल्याच्या नंतर लक्ष्मीची कृपा त्या भक्तावर व्हायला लागते. होती का नाही? धरतो की आपण सोमवार. आणि तुकाराम महाराजांनी पण सांगितलं, सोमवार निवृत्त एकादशी करा. आणि घरातलं दुःख दारिद्र्य नष्ट करायचं असेल तर सोमवारचं व्रत सांगितलेले 16 सोमवारचं. आणि ते श्रावण महिन्यापासून प्रारंभ करतात. असं सुंदर असं सोमवाराची देवता आहे लक्ष्मी माता. म्हणून सोमवारच्या देवतेला लक्ष्मीचं सांगितलेलं आहे. संपत्तीचा वार सांगितलेला आहे. लक्ष्मी त्याच्यावर कृपा करते जो महादेवाचा उपवास करतो ते. मंगळवार आहे व्याधीनाशक, रोगमुक्त होणारा देव. बुधवार आहे पुष्टिकारक. गुरुवार आहे आयुष्यवर्धक. शुक्रवार आहे भोग ऐश्वर्याची प्राप्ती करून देणारा. आणि शनिवार आहे मृत्यू विनाशक देवता. ज्याला डोक्याचा त्रास असेल, ज्याला डोळ्याचा त्रास असेल, ज्याला कुष्ठरोग असेल, त्यांची शांती सूर्याची उपासना केल्याने 3 दिवस करा, 3 महिने करा, 3 वर्ष करा. त्या देवताच्या नावाने होम करणं, त्याच देवताच्या नावाने आहुती देणं, त्याच देवतेच्या नावाने भंडारा करणं, उपासना करणं, अशी 3 महिने करा, 3 दिवस करा, 3 वर्ष करा. हे 3 रोग नष्ट होतात. शिरोरोग, नेत्ररोग आणि कुष्ठरोग. रविवारची देवती. सोमवार हा लक्ष्मी प्राप्तीसाठी सोमवारची लक्ष्मी पूजनही करावं आणि बाबाचंही पूजन करावं. मंगळवार आहे रोग परिहारणासाठी. ज्याच्या घरी नेहमी दुखणे भाणे सुरू असतील, अनेक रोग घरामध्ये जन्म घेत असतील, अशा व्यक्तीने काळी उडीद आणि मुगाचे दान ब्राह्मणाला द्यावे. हळूहळू घरातले दुःख दारिद्र्य नष्ट व्हायला सुरुवात होते. बुधवार आहे विष्णूचे भजन करावे. आणि बुधवारी हे विष्णूचं भजन केल्याच्या नंतर पुत्र मित्र कलत्र सुखी राहतात. आपले घरातले पुत्र, आपले मित्र आणि आपले पाहुणे रावणेचा सगळ्यांना त्याचा लाभ होतो. गुरुवार आहे आयुष्यवर्धक. या दिवशी खीर, दूध, तूप गाईला किंवा ब्राह्मणाला पूजन करून त्यांना अर्पण करावी. असं केल्याने त्या ठिकाणी आयुष्य वाढतं, घरातल्या लोकांचं, मुलाबाळांचं, आपलं सर्वांचं. शुक्रवार आहे ऐश्वर्य, कामना पूर्ण करणारं. ब्रह्मचर्य पाळून देव ब्राह्मणांना षडरसयुक्त भोजन नैवेद्य दाखवून त्या ठिकाणी त्यांना भोजन करून देणं, याने ऐश्वर्याची प्राप्ती होत असते. वैभव लक्ष्मीचा उपास करतो की नाही आपण. शनिवार हा स्त्री प्राप्तीसाठी. रुद्राचे भजन करावे, तिळाचं होम, तिळाचे दान, तिळाचे जेवण ब्राह्मणाला घालावे. शनिवार हा स्त्री प्राप्तीसाठी. असं सुंदर वर्णन वाराचं या शिवपुराणामध्ये केलेलं आहे. एवढं मला सांगायचं फार कंटाळा येतो हे इतकं बारीक सारीक बघून, पण हे कर्मकांड मी तुमच्या सगळ्यासाठी इथं सांगितलं. हे रुद्राक्ष भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. आणि भगवान शंकराचे 2 मूर्ती आहे, एक निवृत्ती मार्ग आणि एक प्रवृत्ती मार्ग. आता हा निवृत्ती मार्ग जो आहे संन्यासी लोकांचा आहे. संन्यासी लोकांनी त्या ठिकाणी सुंदर असं नर्मदेश्वरचं ज्योतिर्लिंगाचं पूजन करतात आणि त्यांच्या स्वतःच्या देहाचं त्यांनी तिलांजली केलेली असते, पिंडदान केलेलं असतं. ते स्वतः नारायण स्वरूप झालेले असते.
म्हणून त्यांना कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी पूजा विधान सांगितलेले, फक्त नारायण नामाचं स्मरण करायचं. पण प्रवृत्ती मार्ग जो आहे ग्रस्ती लोकांसाठी आहे. आणि भगवान शंकराचं पूजन करत असताना शिवपुराणमध्ये सांगितलं, काही मनोकामना तुमच्या असतील तर तुम्ही शंकर भगवंताचं पूजन करा. आता हे कसं करायचं मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. भस्म धारण करा, रुद्राक्ष धारण करा, त्याच्यानंतर भगवान शंकराला चंदन अर्पण करा. पिंडीची रोज पूजा आपण घरामध्ये केलीच पाहिजे. अशा प्रकारे भस्म, रुद्राक्ष, बिलपत्राचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आता थोडं भजन करा आणि पुढच्या कथेला आपण प्रारंभ करू. सगळेजण सरळ बसा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय. गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, गंगाधरा शिव गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरे हरे भोले नमः शिवाय.
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोली शंकर भगवान की। या ठिकाणी विद्येश्वर संहिता पूर्ण झाली आणि सृष्टीखंडाला प्रारंभ झाला। भगवान शंकराचा महिमा वर्णन करत असताना ब्रह्मदेवाचा पुत्र आहे नारद ऋषी। हे नारद ऋषी पूर्वजन्मामध्ये उपबरहन नावाचे गंधर्व होते आणि ब्रह्मसभेमध्ये अश्लील गाणे गायल्यामुळे ब्रह्मदेवाने शाप दिला होता की 100 वर्ष मृत्यूलोकामध्ये तुला राहावं लागल आणि एका दासीच्या पोटी तुझा जन्म होईल। तेच देवर्षी नारद अहम पुरातीत भवे भवम मुनेहि दास्या सुकश्याश्चन वेदवादिनः अशा दासीच्या पोटी जन्माला आले आणि 100 वर्षे ह्या मृत्यूलोकात राहून पुन्हा ते ठिकाणी सृष्टीच्या आरंभी ब्रह्मदेवाचे मानस पुत्र म्हणून जन्म घेतला आणि त्यांना देवर्षी नारद अशी पदवी प्राप्त झाली। आणि ह्याच देवर्षी नारदाने शिवपुराणामध्ये त्यांची कथा आली। सृष्टीखंडाच्या आरंभी हे एक वेळेस त्या ठिकाणी हिमालयाच्या पायथ्याशी तपस्या करायला गेले होते। आता देवर्षी नारदाचं त्यांना शाप आहे त्यांच्या भावाचा दक्ष राजाचा की एक क्षण सुद्धा तू कुठं स्थिर राहणार नाही। पण देवर्षी नारदाला भजन करण्यासाठी आणि कीर्तन करण्यासाठी किंवा कथा करण्यासाठी ते एका जागेवर बसत होते। कारण की साधूचं काम काय असते, रमते राम, जिथं भगवंताचं भजन कीर्तन चाललंय तिथं ते बसून राहत असतात आणि त्यांचं सगळं जीवन हे भगवंतासाठी अर्पित केलेलं असतं। हिमालयाच्या पायथ्याशी गेले, सुंदर असं वन दिसलं आणि मनाला अनुकूल वाटलं आणि तिथं बसल्यावर त्यांनी समाधी लावली आणि माझ्या नारायणाचं भजन करू लागले। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे नाथीति नामानि मोहर वदंती असं सुंदर भजन करायला लागले। वर्षे 2 वर्ष 4 वर्ष झाले बाबा समाधीमध्ये बसलेले, तपस्येचं बळ वाढत चाललेले नारद बाबाचं। आता हे तपस्या करायला लागले ना, सगळ्यात जास्त ईर्ष्या जर का कोणाला निर्माण होत असेल तर देवांचा राजा आहे इंद्र। या इंद्राला कोणी तप करायला बसले की याला जमतच नव्हतं आणि याच्या मनामध्ये एक भीती राहायची, याने जर का तप केलं, देवाला प्रसन्न करून घेतलं आणि नारायणाला म्हटले मला इंद्र करा तर मला काढून देते आणि यायला बसवते। कारण की माझं पदाचा खरा अधिकार आहे नारायणाच्या हातामध्ये, या खुर्चीचे मालक खरे तेच आहे, हे कोणाला पदावर बसवू शकते। म्हणून हा काय खोड्या करायचा इंद्र, जो तपस्येला बसला का त्याचं तप भंग करायचा। आणि त्याला कळालं देवर्षी नारदासारखे ऋषी तपस्येला बसलेले हिमालयामध्ये आणि यांनी जर का भगवंताला प्राप्त करून घेतलं म्हणले मला अमरावतीचा राजा करा, तर मग कसं करावं। या इंद्राने देवर्षी नारदाचं तप भंग करण्याचं ठरवलं आणि तो आपली सगळी सेना घेऊन तिथं आला। पहिले तर देवर्षी नारदाला तपस्येतून उठवण्यासाठी त्याने स्तुती करायला सुरुवात केली। महाराज तुम्ही त्रिलोक्यामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार प्रसार करणारे, भगवंताचं कीर्तन करणारे, तुमच्यासारख्या महात्म्याने इतके दिवस समाधीमध्ये बसल्यावर जगाचं कल्याण कोण करणार, स्तुती करायला लागला। पण देवर्षी नारद काही तपस्येतून उठले नाही। नंतर त्याने तप भंग करण्यासाठी वाद्य वाजवायला सुरुवात केली। महाराज सुंदर असे सगळेजण तिथं उपस्थित झाले, कोणी तबला वाजवायला लागलं, कोणी मृदंग वाजवायला लागलं, कोणी टाळ वाजवायला लागलं, सगळ्या जणांनी ते संगीत वाजवायला सुरुवात केली। तरी नारदाच्या मनावर काही परिणाम झाला नाही। शेवटी त्यांनी आपले 5 बाणाचा उपयोग केला, अस्थि स्तंभन